नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपणा सर्वांचे इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 च्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आपण गणित भाग 1 मध्ये दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। दुसरं प्रकरण आहे रियल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या। आता या रियल नंबर म्हणजे वास्तव संख्येमध्ये सगळ्या परिमेय संख्या आहेत, त्याचबरोबर सगळ्या अपरिमेय संख्या सुद्धा समाविष्ट आहेत आणि परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा एकत्रित सेट केला आपण तर तो रियल नंबर्स होतो। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2 पाहिलेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही लिंक मी टाकलेल्या आहेत। आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर आपण पाहिलेला आहे। याच्यानंतर पुढचा नवीन भाग आहे आपल्याला की आतापर्यंत तो तसा झालेला नाहीये, सर्ड्स। सर्ड्स म्हणजे करणी, सर्ड्स म्हणजे करणी। आता सर्ड्स कुणाला म्हणायचं तर टोटली इरॅशनल नंबर रूट मध्ये जे आपल्याला दाखवलेले असतात रॅडिकल साइन मध्ये त्याला आपण सर्ड म्हणतो। आता इथं बघा इन रॅडिकल साइन, ह्या साइनला रॅडिकल साइन म्हणायचं, रूट पण आपण म्हणतो। पण ज्यावेळी बघा हे असं या पद्धतीने लिहिलेलं असतं, रूट म्हणतो, रूट मध्ये ए लिहिलेला आहे म्हणजे रॅडिकल साइन मध्ये करणी चिन्हामध्ये ए लिहिलेला आहे। ऑफ ऑर्डर n म्हणजे कोटी काय आहे त्याची n आहे इज इक्वल टू x। हियर n इज द एनी पॉझिटिव्ह इंटिजर, n is the any positive integer except आपण फक्त एक सोडायचं, एक सोडून एक पेक्षा मोठा। n is the any positive integer greater than 1 and a is the any real number। एक कुठलाही रियल नंबर आपण घेतला तरी चालतो। आता ही टोटल संख्या त्याचा आन्सर आपल्याला x मिळालेला आहे। म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण जर रूट 4 घेतलं तर त्याचं उत्तर किती मिळणार आहे आपल्याला 2। तसं या पूर्ण ह्याचं उत्तर आपल्याला x मिळालेलं आहे आणि इथं x ही इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या आली पाहिजे। इथं आपली परिमेय संख्या आली हे सोडून द्या। पण ज्या वेळी आपण रूट a बघा रूट a ऑफ ऑर्डर n is equal to x, here x is the irrational number, x is the irrational number, then x is called as the, then this number is called as the surd। म्हणजे ज्यावेळी बघा ज्यावेळी हे मिळालेलं उत्तर जे आहे ते x जे मिळालेलं उत्तर आहे हे अपरिमेय संख्या येते, इरॅशनल नंबर येते, त्यावेळी ही जी संख्या आहे याला आपण सर्ड असे म्हणतो। त्याला आपण काय म्हणायचं, सर्ड असं आपण म्हणतो, करणी असं म्हणतो। हे जे साइन आहे या साइनला रॅडिकल साइन असं म्हणतात, करणी चिन्ह। n इथं जी संख्या लिहिलेली आहे n इज द ऑर्डर ऑफ सर्ड म्हणजे या करणीची कोटी, या करणीची काय असते ती कोटी असते। आणि a याला रॅडिकंड म्हणतात, a म्हणजे रॅडिकंड म्हणायचं आणि हा जो रॅडिकंड त्याला आपण कर्णिस्थ संख्या म्हणतो, कर्णिस्थ संख्या। आता सर्डची काही उदाहरणं आपण बघूया। बघा रूट मध्ये 7 आहे किंवा 7चा घनमूळ आपल्याला निघतं का, 7चं घनमूळ 7चे तिसरे मूळ आपल्याला निघतं का, नाही। म्हणजे ही मिळणारी संख्या जी ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे ही अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर मिळणार आहे आणि म्हणून ही काय आहे, सर्ड आहे। म्हणून ही काय आहे, सर्ड आहे। आता इथं बघा 8चे तिसरे मूळ आपण वाचताना असंच वाचतो, 8चे तिसरे मूळ। आता 8चे तिसरे मूळ माहितीये 8 कुणाचा घन आहे तर 2चा, मग ह्याचं काय उत्तर मिळणार आहे आपल्याला 2 मिळणार आहे। मग 2 काय अपरिमेय संख्या आहे का, इरॅशनल नंबर आहे का, नाही। 2 हा रॅशनल नंबर आहे म्हणून इट इज नॉट सर्ड, इट इज नॉट
सड. आता 8चं चौथं मूळ निघत नाही आपल्याला आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आहे. चौथं मूळ जर आपण काढलं तर तो इरेशनल नंबर येणार, अपरिमेय संख्या येणार. म्हणून इट इज सर्ड. ही काय असणार आहे. सर्ड आहे. ही सर्ड आहे. ही मात्र सर्ड नाही. आता रूट 3चं वर्गमूळ काढता येते का आपल्याला. नाही. 3चं वर्गमूळ काढता येत नाही. इथं काही लिहिलेलं नाही म्हणजे वर्गमूळ आहे म्हणजे इथं 2 असतं. लिहिलेलं नसतं त्यावेळी तिथं काय असतं 2 असतं आणि म्हणून त्याचं बघा त्याची ऑर्डर किती असते, कोटी किती असते तर 2 असते. याला क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतात. द सर्ड्स हॅव्हिंग द ऑर्डर इज 2 दॅट सर्ड इज कॉल्ड ॲज द क्वाड्रॅटिक सर्ड. म्हणजे ज्या करणीची कोटी ही 2 असते त्याला वर्गीय करणी, वर्गकरणी असं म्हटलं जातं. या पद्धतीने आता ही पण सर्ड आहे. इट इज सर्ड. ही करणी आहे. आता याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधला पहिला प्रश्न सोडवणार आहे. स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ड. ऑर्डर शोधायची. आता बघा इथं लिहिलेलं आहे म्हणजे हे ऑर्डर आहे. एन काय आहे ऑर्डर ऑफ सर्ड. मग इथं लिहिलेली जी संख्या असते या रॅडिकल साइनच्या इथं पोटामध्ये जी लिहिलेली संख्या आहे ती संख्या म्हणजे काय असते ऑर्डर. इथं ऑर्डर किती आहे 3. इथं ऑर्डर किती आहे 3. इथं किती आहे 4. इथं ऑर्डर लिहिलेलीच नाहीये म्हणजे ऑर्डर 2 असते. आता इथं बघा ऑर्डर किती लिहिले इथं 3 लिहिलेले आहे. ऑर्डर किती आहे ह्या सर्डची 3 आहे. इथं ऑर्डर इथं लिहिलेलं नाही हे 5 हे ह्या रॅडिकल साइनच्या करणी चिन्हाच्या बाहेर आहे हे आणि इथं काहीच लिहिलेलं नाहीये म्हणजे इथं काय असणार आहे 2. म्हणजे ऑर्डर म्हणजे कोटी. ह्या करणीची कोटी किती आहे 2 आहे म्हणजे ऑर्डर किती आहे 2. इथं पण काहीच लिहिलेलं नाहीये म्हणजे इथं ऑर्डर किती आहे 2. कोटी किती आहे 2. आता इथं कोटी किती आहे 4. या करणीची कोटी किती आहे 4 म्हणजे ऑर्डर ऑफ सर्ड इज इक्वल टू 4. इथं खाली उत्तर लिहित असताना सरळ लिहायचं ऑर्डर इज 4, ऑर्डर इज 3. आता पुढं प्रॅक्टिस सेट 2.3 मधला दुसरा प्रश्न आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर द सर्ड्स. आता सर्ड्स कसं ओळखायचं याचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे याचं मिळणारं जे पूर्ण उत्तर आहे इथं आपण पाहिलं. मिळणारं जे पूर्ण उत्तर आहे इथं मिळणारं ते जर इरेशनल नंबर अपरिमेय संख्या आली की ही सर्ड असते. आता बघा 51चे घनमूळ आहे इथं बघा. सर्ड 51 ऑफ ऑर्डर 3 म्हणजे करणी चिन्हात 51 कोटी 3. ज्यावेळी आपण हे सोडवतो 51 काय कोणाचा घन नाही मग त्यामुळे 51चं घनमूळ निघणार नाही आणि मग बघा ही सर्ड असणार नाही. इथं लिहायचं इट इज सर्ड. ही अपरिमेय संख्या उत्तर येणार आहे. याचं उत्तर काय येणार आहे अपरिमेय संख्या येणार आहे म्हणजे 51चं घनमूळ निघत नाही आणि म्हणून इट इज सर्ड. ही सर्ड आहे. आता इथं बघा 16चे चौथे मूळ. 16चे चौथे मूळ आहे इथं. करणी चिन्हात 16 कोटी 4. आता हे जर विचार केला आपण बघा तुमच्या लक्षात येतोय 2चा चौथा घात केला की 16 येतोय. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 म्हणजे 2चा जर 4 वेळा गुणाकार केला तर 16 येतोय. म्हणजे 16चे चौथे मूळ ह्याचं उत्तर काय येणार आहे 2 येणार आहे ह्याचं उत्तर. आणि ह्याचं उत्तर 2 आलं मग हे रॅशनल नंबर आहे, परिमेय आहे आणि म्हणून ही सर्ड नाही. ही सर्ड नाही. इट इज नॉट सर्ड. त्याचं उत्तर लिहायचं इज इक्वल टू 2 म्हणून आपण लिहायचं. आता 81चे 5वे मूळ आहे इथं म्हणजे करणी चिन्हात 81 ऑफ ऑर्डर म्हणजे कोटी 5. आता सर्ड 81 ऑफ ऑर्डर 5. 81चं 5वं मूळ निघत नाही. 81 बघा 3चं जर आपण घेतलं 3चा घन 27 आणि 27 त्रिक 81 म्हणजे 3चं चौथं मूळ 81 आहे. 81चं 5वं मूळ निघत नाही
आणि म्हणून इट इज सर्ड. ही अपरिमेय संख्या असणारे आलेलं उत्तर, म्हणून इट इज सर्ड. आता 64 चे घनमूळ माहिती आहे आपल्याला. 4 चा घन 64 आहे. बघा इथे लिहा. याचं उत्तर काय येणार आहे आपल्याला? 4 येणार आहे. आणि म्हणून 64 चे घनमूळ म्हणजे तिसरे मूळ किती आहे? 4 आहे. म्हणून ही सर्ड नाही. इट इज नॉट सर्ड. आता आपल्याला माहिती आहे रूट 22/7 ही अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून इट इज ऑल्सो सर्ड. इट इज ऑल्सो सर्ड. इट इज ऑल्सो सर्ड. आता हे जे काही सर्ड्स आहेत, उदाहरणार्थ बघा, रॅडिकल किती आहे? कर्निष्ठ संख्या किती आहे? 50. ऑर्डर किती आहे? 2. आता याला सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचं म्हणजे साधे सोपे रूप द्यायचं आहे. पण ही करणी आहे. ही सुद्धा काय आहे? करणी आहे. आणि कारण 50चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. 50 कोणाचा वर्ग नाही. म्हणून ही येणारं उत्तर 50चं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असणार आहे. इरॅशनल नंबर असणार आहे. आणि म्हणून ही पूर्ण काय आहे? सर्ड आहे, करणी आहे. मग ह्याला आपण सोपे रूप देत असताना बघा, सिम्पलेस्ट फॉर्म याचा करत असताना आपण कुठल्या पद्धतीने करणार? तर 50 ची अशी फोड करायची. आता इथं ऑर्डर 2 आहे. ऑर्डर काय आहे? 2. म्हणजे वर्गमुळात आपण काढायचं. ह्याचं एखादी वर्गसंख्या यातनं वेगळी काढायची. 50 म्हणजे 25 दुनी 50 म्हणजेच काय आहे बघा. आता 25 वर्गमूळ चिन्हातून बाहेर काढू शकतो. 5√2. 5√2 आपण असं घेऊ शकतो. म्हणजे हे झालं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. सर्ड करणीचे सोपे रूप. करणीचे आपण सोपे रूप या पद्धतीनं काढू शकतो. आता आणखी एखादं आपण जर असं उदाहरण बघितलं, ऑर्डर किती आहे? 3. आता ह्याचं सोपे रूप द्यायचं आहे आपल्याला. म्हणजेच ह्याच्यातनं एखादा ऑर्डर 3 आहे म्हणल्यावर ह्याची फोड अशी करायची की यातनं एखादा घन बाहेर काढायचा. घन म्हणजे 8 आहे. घन 8 गुणिले 2. आता घन इथं 3 द्यायची. ऑर्डर 3 आहे याची. मग 8चं आपण घनमूळ काढायचं. 8चं काय करायचं? घनमूळ काढायचं. किती येणार आहे? 2. 8 कुणाचा घन आहे? 2चा. मग उरलं काय? फक्त 2. उरलं काय? फक्त 2 उरणार आहे. या पद्धतीनं हे करणीचं सोपं रूप आपल्याला देता येतं. याच्यावरच आधारित आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहे. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स म्हणजे या सर्डना आपण सोपं रूप देणार आहे. आता ह्याचं सोपं रूप देत असताना बघा, ह्याची इथलं ऑर्डर किती आहे? इथली 2 आहे. ऑर्डर किती आहे? 2 आहे. आता ऑर्डर 2 आहे याचं म्हटल्यानंतर बघा, ऑर्डर 2 आहे म्हटल्यानंतर ह्याची फोड करताना त्यातली वर्गसंख्या बाहेर काढायची. वर्गसंख्येच्या रूपात फोड करायची. 9 त्रिक 27. ह्याची फोड कशी होणार? 9 गुणिले 3. 9 त्रिक 27. आता 9 बाहेर काढायचे म्हणजे 9 कुणाचा वर्ग आहे? 3चा. म्हणजे तिथं आपण काय लिहिणार? 3 बाहेर काढणार. शिल्लक काय राहिलं? √3. इथं पहिल्यांदा ऑर्डर किती आहे त्याचा विचार करायचा आणि मग ह्या संख्येची फोड करायची. मग ह्या संख्येची आपण फोड करायची. आता इथं सुद्धा बघा, ऑर्डर किती आहे? 2. मग यातनं कुठली एखादी वर्गसंख्या बाहेर येते? तर 25. 25 गुणिले 10. 25 गुणिले 10. आता 25 त्या चिन्हाच्या बाहेर येताना त्याचं वर्गमूळ निघणार आहे म्हणजे 5. 5√10. हे झालं करणीची सोपी रूपे. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड आहे हे. आता इथं बघा 112. इथं ऑर्डर किती
किती आहे याची 2 आहे. ऑर्डर किती आहे 2. मग यातनं वर्गसंख्या कुठली बाहेर पडेल यातलं. आता 16 सत्ते 112. 16 गुणिले 7. 16 वर्गमूळ चिन्हात आहे. बाहेर पडताना किती बाहेर पडणार 4. कारण 16 कोणाचा वर्ग आहे 4चा. आणि कर्णी चिन्हात किती राहणार 7. हे झाले सिम्पलेस्ट फॉर्म. आता इथं हे 168 आहे. आता 168 मधनं बघा. आता कुठला एखादी वर्गसंख्या बाहेर काढायची. एखादी काय काढायची वर्गसंख्या आपण बाहेर काढायची. बघूया आपण प्रयत्न करूया. बघा अवयव लक्षात येईल. आता 168 मोठा आहे. 168 मोठा आहे. 168 मोठा आहे. आपलं 68 मोठा आहे. त्यामुळे त्यातलं कुठली वर्गसंख्या बाहेर काढायची आपण बघूया. 4 बाहेर काढून बघूया. 4 चौक 16 आणि 4 दुनी 8. 42 चौक केले की 168. आता 42 ची खोड आणखी पडते का बघा. त्यातलं वर्गसंख्या एखादी नाही निघत एखादी. म्हणून हे कसं येणार आहे बघा. 4 ला बाहेर काढताना 2 त्याचं वर्गमूळ निघणार आहे. आणि 42 या पद्धतीने. आता हे सिम्पलेस्ट फॉर्म झाला. त्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये म्हणजे सोप्या रूपात करणी कशी मांडायची हे पाहिलेलं आहे. त्याच्यावरून आपण सर्ड, लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड ओळखायच्या आहेत. लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड आपण ओळखत असताना आपण बघा ज्यावेळी दोघांची कोटी समान असते म्हणजे ऑर्डर समान असते. आता इथं बघा ऑर्डर ठीक आहे. ऑर्डर समान असणार आहे. हे 2 बघितल्या ऑर्डर समान आहे. किंवा इकडे बघा त्यांच्या ऑर्डर समान आहे. ऑर्डर समान पाहिजेत म्हणजे त्यांच्या कोटी समान पाहिजेत. त्याचबरोबर आतला रॅडिकंड जो आहे म्हणजे ह्याच्यात आतमधला कर्णी चिन्हाच्या आतली संख्या सुद्धा सारखी असली पाहिजे. त्यावेळी त्या लाईक सर्ड्स असतात. लाईक सर्ड कुणाला म्हणायचं. लाईक सर्ड कुणाला म्हणायचं. ऑर्डर अँड रॅडिकंड्स आर इक्वल देन दॅट सर्ड्स आर लाईक सर्ड्स. म्हणजे सारख्या स्वरूप म्हणजे सारख्या करणी असतात त्या. बघा याच्यामध्ये आता 52 आणि 5√13 आपल्याला असं दिसताना काय या सारख्या करणी दिसत नाही. सारख्या करणी आपण कधी ओळखायच्या. लाईक सर्ड्स कधी ओळखायचे आपण तर रॅडिकंड्स आतला सारखा पाहिजे. ऑर्डर सारखी पाहिजे. आता ऑर्डर सारखी आहे. इथं ऑर्डर सारखी आहे पण आतला रॅडिकंड्स बघायचा. रॅडिकंड्स किती आहे 13. मग ह्याचा पण रॅडिकंड्स आपण 13 करण्याचा प्रयत्न करूया. त्यातनं बघा त्याची फोड करायची. 52 ची फोड केल्यानंतर काय येणार 13 गुणिले 4. 13 गुणिले 4 ऑर्डर 2 आहे ह्याची. आता हे जे आहे 13 गुणिले 4 4चं वर्गमूळ 2 येतंय म्हणून हे आपण कसं करणार 2√13. 2√13 झालं. आता बघा 2√13 आणि 5√13. आता काय झालं दोघांचे ऑर्डर सारखे आहे. रॅडिकंड सारखा आहे म्हणजे कर्निष्ठ संख्या 13 आहे. मग ह्या काय झाल्या लाईक सर्ड्स झाल्या. ह्या काय झालेल्या आहेत लाईक सर्ड समान करणी आहेत. आता इथं पुन्हा इथं रॅडिकंड 3 आहे. ह्याचा रॅडिकंड आपण 3 करण्याचा प्रयत्न करूया. याला सोपे रूप द्यायचं सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचं म्हणजे रॅडिकंड त्याचा कमी 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 करत आणायचा. आता ह्याच्यात बघूया आपण 68 17 चौक 68 आहे. 4 गुणिले 17 बरोबर. आता ह्या 68 ची आपण फोड केली. 4 गुणिले 17 मग 2 बाहेर येणार आहे 2√17. आता त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा काय आपण सिम्पलेस्ट फॉर्म याचा देऊ शकत नाही आणि म्हणून बघा 2√17 आणि 5√3 रॅडिकंड सारखा आहे का यांचा नाही. कर्निष्ठ संख्या यांची सारखी आहे का ह्याची 17 आणि ह्याची 3 आहे म्हणजे ह्या कसल्या सर्ड्स आहेत अनलाईक सर्ड. ही लाईक सर्ड होती आपली. ही होती अनलाईक सर्ड. ही कसली होती अनलाईक सर्ड्स. आता पुढे बघा 18 आणि हे 2 आहे.
आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण आणायचं, म्हणजे त्याचा कर्निस्थ संख्या जी आहे, पोटातली ही संख्या जी आहे, रॅडिकंड जो आहे तो कमीत कमी करायचा. त्यासाठी बघा 4, 18ची फोड करायची. हिची ऑर्डर 2 आहे, म्हणजे वर्गसंख्यातून त्याची फोड करून काढायची. 9 गुणिले 2, 9 दुनी 18 बरोबर 9 गुणिले 2. आता 9 बाहेर येताना काय येणार आहे, हे ऑलरेडी 4 बाहेर आहे. बघा हे ऑलरेडी 4 बाहेर आहे, आणखी कोण बाहेर येणार आहे, 3 बाहेर येणार आहे, म्हणजे गुणिले 3 रूट 2, म्हणजे किती येणार, 4 त्रिकोण 12 रूट 2. आता 12 रूट 2 आणि 7 रूट 2. बघा त्यांचे कर्निस्थ संख्या सारखी आलेली आहे, ऑर्डर सारखी आहे, म्हणून ह्या कसल्या सर्ड आहेत, लाईक सर्ड. ह्या कसल्या सर्ड्स आहेत, ह्या लाईक सर्ड्स आहेत. ह्या लाईक सर्ड्स आहेत आणि म्हणजेच त्याला सारख्या करणी आहेत, म्हणजे सजातीय करणी असं म्हणतात. त्या कसल्या आहेत, सजातीय करणी. ही विजातीय करणी, ही सजातीय करणी आहे. आता इथं 19ची फोड करायची, सॉरी 12ची कर्निस्थ संख्येची फोड करायची की यातनं एखादी वर्गसंख्या बाहेर काढायची. 19, 12ची फोड 4 त्रिकोण 12 बरोबर हे 2 बाहेर येणार, हे 2 यातनं बाहेर येणार, कारण याचं वर्गमूळ 4चं 2 निघणार आहे. आणि ऑलरेडी इथं 19 आहे, ते एकमेकांना गुणिले होणार. 19 दुनी बघा 19 गुणिले 2, सॉरी 19 गुणिले 2 आणि रूट मध्ये 3 राहिले, म्हणजे 19 दुनी 38 रूट 3 आणि हे वरती किती आहे, 6 रूट 3. बघा 38 रूट 3 आणि 6 रूट 3 या काय झाल्या, सजातीय करणी, म्हणजे लाईक सर्ड झाल्या. ह्या काय झाल्या, सजातीय करणी, लाईक सर्ड. आता इथं यातनं बघा एखादी वर्गसंख्या बाहेर येत्या का, नाही, याच्यातनं येत नाही. त्याच्यातनं बघा एखादी वर्गसंख्या बाहेर येत्या का, नाही. याचे अवयव कसे पडणार आहेत, 11 त्रिक 33 किंवा याचे 11 दुनी 22. पण आपल्याला वाटेल 11 11 आतमध्ये राहते, पण 2 काय बाहेर येऊ शकणार, 2 काय वर्ग आहे का, नाही, तो बाहेर येऊ शकणार नाही. इथं 3 काय बाहेर येऊ शकणार आहे का, नाही, कारण तो काही वर्ग नाही. आणि म्हणून ह्या काय आहेत, अनलाईक सर्ड्स. विजातीय करणी. अनलाईक सर्डला सजातीय करणी असं म्हणतात. चिनू पुढचा प्रश्न आहे सिम्प्लिफाय. 2.3 मधला क्वेश्चन 5 सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे सोपे रूप द्या. सोपे रूप द्या म्हणजे इथं काय करायला सांगितलंय हे करायचं. आता 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस रूट 125. आता ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या करणी आहेत, सर्ड्स आहेत, इथं त्यांची वजाबाकी करायची आहे, इथं त्यांची बेरीज करायची आहे. पण सर्डची बेरीज वजाबाकी करत असताना, सर्डची बेरीज वजाबाकी करत असताना त्यांच्या ज्या सर्ड्स आहेत त्या लाईक सर्ड असणं आवश्यक आहे, सजातीय करणी असणं आवश्यक आहे, म्हणजे त्यांचा रॅडिकंड सगळ्यांचा सारखा पाहिजे. आता इथं दोघांचा सारखा आहे, म्हणून आपण त्यावेळी रॅडिकंड सारखा असला की त्याच्या बाहेर असलेला त्यांचा कोएफिशियंट जो आहे, या बाहेरच्या संख्यांची बेरीज करायची असेल बेरीज करायची, वजाबाकी करायची असेल वजाबाकी करायची. आपण कसं 3x अधिक 4x, आपण काय म्हणतो 3 आणि 4 7x, तसंच इथं आता आपण करायचं आहे. पण त्याच्यासाठी इथली बघा हा रॅडिकंड वेगळा आहे, म्हणजे सगळ्या करणी ज्या आहेत त्या सजातीय करून घ्यायच्या, लाईक सर्ड सगळ्या करून घ्यायच्या. आता ते करण्यासाठी बघा 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस 125 ची आपण फोड करायची, अशी फोड करायची. इथं ऑर्डर किती आहे, कोटी किती आहे, 2, म्हणजे एक वर्गसंख्या त्यातली असली पाहिजे. वर्गमूळ काढण्यासाठी 25 गुणिले 5. आता त्यातनं बाहेर किती येणार आहे, 5 येणार. आता पुढच्या पायरीला 9 रूट 5 वजा 4 रूट 5 अधिक 25 बाहेर आल्यानंतर 5 रूट 5. इथं बघा आता रूट 5
रूट 5 सगळीकडे आहे. रूट 5 कॉमन काढले आपण. कंसात राहिलेलं 9 वजा 4 अधिक 5. बरोबर आहे. रूट 5 बाहेर काढलेले आहेत राहिलेले. आता 9 4 गेले 5 राहिले. अधिक 5 5 अधिक 5 10. 10 रूट 5. उत्तर काय येणार आहे 10 रूट 5. म्हणजे सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करायचं, आधी आपण लाईक सर्ड्स मध्ये रूपांतरित करायचं, सजातीय क्रमित रूपांतर करायचं, म्हणजे सोपे रूप त्याचं लिहून घ्यायचं. आता इथं तर बघा तिन्ही वेगळे दिसत आहेत. मग लहान कोण आहेत 3. मग सगळ्याच ह्या दोन्हीही करणींचं त्याच्यामध्ये रॅडिकंड 3 येईल. अशात रूपांतर करायचं. बघा लक्षात येतेच आपल्या. बरोबर 7 करणी चिन्हात 16 त्रिक 48, कारण 16 काय आहे वर्ग आहे. वजा इथं पुन्हा 9 त्रिक 27, 9 वर्ग आहे. वजा रूट 3. बरोबर. आता यातनं बाहेर कोण येणार आहेत 4 बाहेर येणार आहेत. म्हणजे 7 बाहेर येत असताना ते 7 ला गुणिले होणार. आत राहिले फक्त 3. वजा बाहेर कोण येणार 3 वजा रूट 3. 7 चौक 28 रूट 3 वजा 3 रूट 3 वजा रूट 3. मगाच्या सारखं रूट 3 कॉमन काढले आपण. 28 वजा 3 वजा इथं काहीच नाही म्हणजे तिथं कोएफिशियंट किती असतो 1. काही नाही म्हणजे कोएफिशियंट किती असतो 1 असतो. 28 मधनं 3 गेले 25 राहिले. पुन्हा त्यातनं 1 गेला. किती राहिले 24. 24 रूट 3. आता इथं बघा. आता इथं काय सगळे रॅडिकंड सारखे आहेत. सगळ्या लाईक सर्ड्स आहेत. सजातीय करणे आहेत सगळ्या. मग आपण कॉमन रूट 7 काढूया. इथं किती काय नाही म्हणजे 1 कोएफिशियंट वजा 3/5 अधिक इथं किती आहे 2. तर मी काय करते हे 1 आणि हे अधिक 2 किती झाले 3. 3 वजा 3/5. छेद समान नाही तिरका गुणाकार. 5 त्रिक 15 वजा 3 एके 3 छेदामध्ये 5 एके 5 रूट 7. 15तनं 3 गेले 12. 12/5 रूट 7. या पद्धतीनं सिम्प्लिफाय म्हणजे सोपे रूप द्या म्हणजे करणीची बेरीज वजाबाकी कशी करायची आपण पाहिलेलं आहे. बेरीज वजाबाकी करत असताना एक लक्षात ठेवायचं, लाईक टर्मचीच बेरीज वजाबाकी होत असते. अनलाईक असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी होत नाही. आजच्या भागात आपण इथंच थांबूया.